शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातून येतात। मूळचे जावळी तालुक्यातील हुमगावचे रहिवासी आहेत। ते 61 वर्षांचे आहेत। वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत। त्यांना माथाडी कामगारांचा नेता म्हणून ओळखले जातं, कारण माथाडी कामगारांच्या प्रश्नासाठी अहोरात्र तळमळीनं त्यांचं कार्य सुरू असतं। माथाडी कामगारांसाठी गृह प्रकल्पाची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी नवी मुंबईतल्या घणसोली, मुंबईतल्या वडाळा आणि नवी मुंबईतल्या कोपरखैरणे या ठिकाणी राबवली। नोकरी मेळावे घेऊन बेरोजगारांना नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा शशिकांत शिंदेंनी केलंय। धाडसी स्वभाव आणि धाडसी नेतृत्वामुळेच ते कमी वयातच समाजकारण आणि राजकारणात आले। शशिकांत शिंदे हे 1999 साली पहिल्यांदा जावळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढले आणि 12,000 मतांच्या फरकानं निवडून आले। शिंदे यांनी महाराष्ट्राच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून सुद्धा काम केलंय। 2001 साली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून निवडून आले। 2002 साली महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे कामगार संघाचे अध्यक्षपदी नियुक्त झाले। 2004 साली पुन्हा 44,000 मतांनी जावळीतूनच आमदार झाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्षही झाले। 2009 साली कोरेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। 2014 साली 95,213 मतं मिळवून कोरेगाव मतदारसंघातून पुन्हा विधानसभा जिंकली। 2019 साली हॅट्रिक हुकली, कारण शिंदेंच्या शिवसेनेच्या महेश शिंदेंनी 6,299 मतांनी पराभूत केलं आणि 2024 ला सुद्धा तीच पुनरावृत्ती झाली। विधानसभेला शशिकांत शिंदेंना पराभवाला सामोरं जावं लागलं, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी ते पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि उदयनराजेंविरुद्ध लढले। आणि याच लोकसभा निवडणुकीत घडलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे साताऱ्याची जी पवारांची वादळी सभा गाजली, पावसात जी पवारांनी सभा घेतली होती, ती सुद्धा या शशिकांत शिंदेंनीच आयोजित केल्याचं सांगितलं जातं।